नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ। को आगे करता है, जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है। राहुल गांधी संघर्ष करो, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, राहुल गांधी जिंदाबाद। मोदी डरता है, ईडी को आगे करता है, जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है। भारतीय जनता पक्षाच्या पिंजऱ्यातल्या तोते ईडी आणि सीबीआयचा, विजय असो, भारतीय जनता पक्षाच्या पिंजऱ्यातल्या पोपट्यांचा ईडी आणि सीबीआयचा, विजय असो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, काँग्रेस पक्षाचा विजय असो। काँग्रेस पक्ष काय मागणी घेऊन आज तुम्ही आंदोलन नाही नॅशनल हेराल्ड प्रसंगी जे की त्यामध्ये काही तथ्य आतापर्यंत आढळलं नाही, पुन्हा त्याची उडून ताळून आणून त्याची चार्जशीट दाखल करणं हे कुठंतरी नियतीला धरून नाही, त्यांची नियत ही खोटी आहे। म्हणून वारंवार नॅशनल हेराल्डचं प्रकरण वारंवार 12-13 वर्षापासून सातत्यानं ते काढत आहे। त्यामध्ये आजपर्यंत कुठलेही पुरावे सापडले नाही, त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही, तरी पण पुन्हा काँग्रेसला कसं बदनाम करता येईल किंवा काँग्रेस कशी बॅकफूटवर जाईल या एकमेव राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे चार्जशीट आता दाखल केल्या गेली आहे। चार्जशीट दाखल केली काय, पुन्हा कोर्टात आम्ही लढूच, कोर्टात काही निष्पन्न होणार नाही, परंतु जे काही आज आमचं जे काही आंदोलन असतील, आमचं जे काही काम असतील किंवा राहुल गांधीचा जो काही संघर्ष असेल, सोनिया गांधींचा काही संघर्ष असेल, त्याच्यावर कुठंतरी दडपण यावं, त्यांना कुठंतरी वारंवार बदनाम करण्यात यावं, यासाठी हे पुन्हा त्यांनी चार्जशीट दाखल केली म्हणून, आणि त्यासाठी ईडीचा हे सर्रास वापर करतात हे सर्वसामान्य जनतेच्या आता लक्षात आलं, म्हणून त्याचा निषेध म्हणून अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी या दोन्ही मिळून हा आज निषेध मोर्चा काढण्यात आला आणि शिष्टमंडळानं निवेदन दिलं।